अवकाळी पावसानं कोकणातल्या आंबा बागायतदारांच्या तोंडचं पाणी पळवलंय। अशातच कोकणातल्या आंबा बागायतदारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम होत आहे। पंचनाम्यासाठी नेमलेली कोकण कृषी विद्यापीठातली तज्ञ मंडळी बागायतदारांच्या बागा पालथ्या घालत अजब तर्क लावताना दिसतायत। अवकाळी पावसानं कोकणच्या राज्याची अशी ही अवस्था केली आहे। प्राथमिक अंदाजानुसार 60 ते 70% आंब्याच्या पिकाला अवकाळी पावसाचा फटका। रत्नागिरीत 58,000 हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्रातील 42,729 हेक्टर क्षेत्रातील आंबा पीक तर जवळजवळ 92,000 हेक्टर पैकी 49,976 हेक्टर मधील काजू पीक प्रभावित झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागानं नोंदवला आहे। एकंदरीत आपल्याला असं म्हणता येईल की पूर्ण सीझनच्या मानाने साधारणतः 60 ते 70% जे आहेत ते एकूण उत्पन्नावरती रत्नागिरीच्या आंब्यावरती परिणाम होणार। कृषी खात्याकडून असं सांगितलं जात असताना कोकण कृषी विद्यापीठातील काही तज्ञांकडून पंचनामे सुरू झालेत। ही मंडळी नुकसानीत अकलेचे तारे तोडताना पाहायला मिळत आहेत। आंबा बागेत जाऊन सर्वेक्षण केल्यानंतर आंबा बागेतली ही मोहर आणि आंब्याची गळ ही नैसर्गिक असल्याचा दावा करत आंबा बागायतदारांच्या जखमेवर त्यांनी मीठ चोळलंय। ही गळ जी आहे ती साधारण 50 ते 60% पर्यंत नैसर्गिक गळ दिसून आली आणि 40% पर्यंत ही पावसामुळे झालेली गळ जी आहे ही दिसून आली। कोकण कृषी विद्यापीठ अभ्यासकांनी हे नुकसान नैसर्गिक असल्याचा दावा केल्यानं आंबा बागायतदारांच्या पोटात भीतीचा गोळा आलाय। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलेला असताना पावसापेक्षा नैसर्गिक आंब्याची गळ असल्याचं सर्वेक्षण चुकीचं असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलंय। नैसर्गिक नाही तर हे पाऊस आला, आम्ही आतापर्यंत कुठेच कोणी काही बोंब केलेली नाही। आतापर्यंत काय आमचं सगळं व्यवस्थित चाललेलं होतं। हे 2 दिवस जर मुसळधार पाऊस होता, जो येणारा जो पावसाचा कण होता तो एवढा स्पीडने होता की हाताला सुद्धा चटका बसायचा। त्याच्यामुळे ते कैरीवर पडलेला काय राहणार तो। कोकण कृषी विद्यापीठ आणि कृषी खात्याने केलेल्या पंचनाम्यात नुकसानीच्या टक्केवारीत तफावत आढळल्यास भरपाई देण्यास सरकार नक्कीच हात आखडता घेईल। मात्र सध्या कोकण कृषी विद्यापीठातील तज्ञांनी अकलेचे तारे तोडल्यानं शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे। प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।